नमस्कार मित्रांनो, नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहात तुम्ही? नाही नाही, आज मी तुमच्या समोर कुठल्या पुस्तकातलं एखादं वाक्य म्हणायला नाही आलो किंवा तुम्हाला किताबी ज्ञान द्यायला नाही आलोय. मी तुम्हाला एकच प्रश्न विचारायला आलोय की मला सांगा, जेव्हा तुमच्या आजूबाजूला तुमच्या आसपासला जेव्हा लोक झोपलेली असतात रात्रीच्या 2 किंवा 3 वाजता, तर तुम्ही काय करत असता? तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या समोर बसलेले असता, तुम्ही मन लावून अभ्यास करत असता, बरोबर ना मित्रांनो? पण मला सांगा की तुम्ही अभ्यास कशासाठी करता? एका नोकरीसाठी? हा नाही, तुम्ही अभ्यास करता त्या दिवसासाठी ज्या दिवशी तुमच्या नावाच्या समोर IPS IAS किंवा DYSP असं लिहिलेलं असतं. तुम्ही अभ्यास करता त्या दिवसासाठी ज्या दिवशी तुमचे आई वडील लोकांना सांगतात की बघा, हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, है ना? मला सांगा, हे इतकं सोपं असतं का? हा, इतकं सोपं नसतं. त्यासाठी तुम्हाला अनेक रात्र तुमची रडवून घालवायला लागलेली असतात, बरोबर ना? हा, या दिवसासाठी तुम्हाला लोकांचे ताणे ऐकावे लागतात, लोकांच्या शिव्या ऐकाव्या लागतात, बरोबर ना? तुमचे तुमचे जे रिलेटिव्ह तेच तुम्हाला म्हणतात की अरे हे काय आहे, इतके वर्ष अभ्यास करतो, याच्याने काहीच नाही होतंय. हा, पण तुम्हाला खजायचं नाहीये मित्रांनो. मला सांगा, तुम्ही जो अभ्यास करता UPSCचा किंवा MPSCचा, तो फक्त पुस्तकी अभ्यास नसतो मित्रांनो. तो अभ्यास असतो तुमच्या धैर्याचा, तुमच्या आत्मविश्वासाचा, तुमच्या हिमतीचा. मित्रांनो बघा, तुमचं लक्ष खूप मोठं असतं, बरोबर ना? पण त्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे मार्ग असतात ना, ते तेवढेच कठीण असतात मित्रांनो. नाही, मला तुम्हाला एकच सांगायचंय की तुम्ही थांबू नका, तुम्ही खचून जाऊ नका. तुम्ही स्वतःला मोटिवेट करा, तुम्ही स्वतःलाच मोटिवेट करा, म्हणा की मी होईल, माझ्याने होईल, मी करणार. मित्रांनो हे बघा, मला अजून एकच सांगायचंय की त्या लोकांना नाही लक्षात ठेवत जे फक्त प्रयत्न करतात आणि सोडून देतात. लोक त्या लोकांना लक्षात ठेवतात जे शेवटपर्यंत लढतात, आणि नुसतं लढत नाही तर जिंकतात. हा मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगायचं की तुम्ही लढत राहा आणि जिंकत राहा, आणि म्हणाला माझ्यासोबत की मी लढणार, मी जिंकणार, मी लढणार, मी जिंकणार. धन्यवाद मित्रांनो.